नमस्कार, SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मिरज तालुक्यातील आरग बेळंकी येथे विवाहित महिलेची आत्महत्या. मिरज तालुक्यातील आरग बेळंकी रस्त्यावर राहत असलेल्या नीलावती महादेव सटाले वय 35 या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नीलावती या मूळच्या कर्नाटक राज्यातील लोकूर येथील आहेत. त्यांचा विवाह 16 वर्षापूर्वी आरग येथील महादेव सटाले यांच्याशी झाला होता आणि त्यांना 2 मुले आहेत. नीलावती यांच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नीलावती यांच्या वडिलांच्या जमिनीतील हिस्सा आपल्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी नीलावती यांचा सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. याच जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सध्या मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. माझं नाव राजू नाईक आरगे. माझ्या बहिणीला आरग ग्रामीणमध्ये महादेव सटालेला दिलेलं नीलावती महादेव सटाले बहिणीचं नाव आहे. त्यांनी माझ्या बहिणीनं 5 तारखेला आत्महत्या केलेलं आहे. तिच्या आधी टॉर्चर करत होती. आईवडिलाचं शेत आणजा, रानघर घे, आस्ती घे असं म्हणून तिने टॉर्चर करून मारत होते आणि मारहाण केलं तर देखील तिने आमच्या घरी येत नव्हती. ती तिथंच राहत होती आणि आमच्या तात्याच्या घरी येत होती आणि मला काही तर न्याय. आता पोलीस स्टेशनमध्ये आलं तर बी आम्हाला न्याय देणार काय उद्या या मुद्द्यात, परवा या मुद्द्यात, काल परवापासून येऊन आता का लागलो येऊन जातोय तरी आता शंकर पवार सरांनी म्हणतात तुम्हीच मारहाण केला आहे त्यांनाच, त्यांनाच सपोर्ट द्यायला लागल्यात. टॉर्चर आम्हाला झालं आहे, आमच्या बहिणीला असं झालं आहे म्हणताना त्यासनी 1-2 मारल्यानंतर तुम्हीच मारला आहे म्हणून सांगतात. मग आम्ही आता याला आम्हाला न्याय पण मिळेना, काय मिळेना. आम्हाला मिळालं नाही तर आम्ही तिथं आत्महत्या करून घेतो.